राज्यात अग्रेसर असणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात सर्वत्र सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीची चर्चाच रंगू लागलेली आहे. सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रात अग्रेसर असण्यामध्ये सुमारे 5 वर्षे कारखान्याचं चेअरमनपद बसवलेले शहाजी काका काकडे आहेत आपल्याबरोबर. काका नमस्ते. नमस्ते. स्वागत आहे तुमचं. सोमेश्वर कारखान्याची निवडणूक लागली आहे, काय भावना आहेत आपल्या? आजपर्यंत कारखान्याच्या निवडणुका अनेक झाल्या. विशेषतः गेल्या 50 वर्षातल्या निवडणुकांमध्ये मी सक्रिय सहभागी होत आलेलो आहे. येणारी निवडणूक मला स्वतःला खूप चिंता वाढवणारी अशी वाटते. त्याचं कारण असं की स्वर्गीय अजितदादांच्या आकस्मिक दुर्दैवी निधनानंतर होणारी ही निवडणूक आहे. आज अजितदादा नसणं हे कारखान्याच्या भविष्याच्या दृष्टीनं खूप चिंताजनक आहे. कारण दादांचा कारखान्यावर असलेला वचक संचालक मंडळावर असेल, कार्यकर्त्यांवर असेल, तो असणारा वचक आणि दादांचं बारकाईने असलेलं लक्ष याचा निश्चितपणानं फायदा सोमेश्वरच्या वाटचालीमध्ये झालेला आहे. त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. आणि आज जे काही कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम दिसते, भाव चांगला दिलेला दिसतो, यामध्ये निश्चितपणानं अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे असं मला स्वतःला वाटतं. कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय असेल? ही निवडणूक पार पडत असताना मी सुरुवातीला सांगितलं, मला स्वतःला चिंता वाटते. दादा नसताना ही निवडणूक होते आणि अशा परिस्थितीत या पुढच्या 5 वर्षाचा कारभार करण्यासाठी त्या ठिकाणी येणारं संचालक मंडळ, त्यामध्ये येणारी लोक हे कारखान्याच्या हिताची जपणूक करणारे, सभासदांच्या, कामगारांच्या, संस्थेच्या हिताची जपणूक करणारे असावेत. कुठंतरी चुकीचं काम करणारे लोक तिथं असू नयेत, ही माझी स्वतःची तळमळीची इच्छा आहे. कारण शेवट 5 वर्षाची टर्म चुकीचे लोक एखाद्या कारखान्यात सत्तेत आले तर त्या कारखान्याचं, चांगल्या कारखान्याचं रूपांतर वाईट अवस्थेत होण्यात वेळ लागत नाही. हे अनेक कारखाने, मी असे कारखाने जवळून पाहिलेले आहेत. आणि त्यामुळं या परिसरातल्या 30,000 सभासद, बारामती तालुका असेल, पुरंदर तालुका असेल, खंडाळा तालुका असेल, या तालुक्यांमधून आणि शेजारच्या फलटण तालुक्यातील पाडेगाव असेल, ह्या सर्व कार्यक्षेत्रातून 30,000 सभासद, कारखान्याचे 1,000-1,500 कामगार, कारखान्यावर अवलंबून असलेले अन्य व्यावसायिक, तोडणी वाहतूकदार असतील, अन्य व्यावसायिक असतील, लाखो लोकांचा प्रपंच आज ह्या सोमेश्वर कारखान्यावर अवलंबून आहे. आणि तो प्रपंच सुरळीतपणे चालायचा असेल तर हे कारखान्याचं चुलवान चांगल्या पद्धतीनं चाललं पाहिजे. ही स्वर्गीय मुकुटराव अप्पांनी व्यक्त केलेली भावना, ती माझ्या स्वतःच्या मनामध्ये निश्चितपणानं आजही आहे. आणि त्या दृष्टीनं पुढच्या 5 वर्षात येणारं संचालक मंडळ हे चुकीचा माणूस तिथं कुणीही येऊ नये, चांगल्या विचाराची माणसं तिथं यावीत, विश्वस्त या भावनेनं त्या ठिकाणी काम करणारे लोक तिथं यावेत, ही माझी स्वतःची तळमळीनी अपेक्षा त्या ठिकाणी आहे.